लोकसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागल्यानंतर साऱ्याच पक्षांनी आता राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे आता सगळ्यांच्याच नजरा केल्यात त्या शिवतीर्थावर उद्या होणाऱ्या मनसेच्या या मेळाव्याकडे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, काय घडलंय, काय घडतंय हे मला तुम्हाला सांगायचंय, अशी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना हाक दिली आहे। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे कार्यकर्त्यांना नेमकं काय सांगणार यावर महायुतीची गणितही अवलंबून आहेत। राज ठाकरे यांच्या दिल्ली वारीतील अमित शहा यांच्या सोबतच्या भेटीनंतर मनसेच्या महायुतीच्या प्रवेशासंदर्भात राज ठाकरे शिवतीर्थावरून नेमकी काय घोषणा करणार याची अवघ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे। दुसरीकडे फडणवीसांनीही मनसे महायुतीच्या दिलजमाईचे संकेत दिले आहेत। हिंदुत्वाच्या अजेंड्यामुळे मनसे आणि महायुतीत जवळीकता वाढल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलंय। मनसेने जेव्हापासनं हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासनं त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे। श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील, मोदीजींच्या सोबत राहील, मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल। राज आणि उद्धव निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात एकत्र येऊ शकतील अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होती, पण राज ठाकरेंनी दिल्ली गाठून थेट अमित शहांची भेट घेतल्यानं राज ठाकरे महायुतीचा चौथा बिडू होणार या चर्चा सुरू झाल्या। आता लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे चौथा बिडू होणार की बाहेरून पाठिंबा देणार की तटस्थ राहणार हे गुढीपाडवा मेळाव्यातून जाहीर करणार असल्याचं सांगितलं जात आहे। पण राज ठाकरेंसारख्या नेत्याला दोनदा दिल्लीला बोलावून हाती काहीच पडलं नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी आपल्या काकालाच डिवचलंय। तिथे आपल्याला वाटत होतं की पटापट ते उमेदवार देऊ शकतील, त्यांना वाटत होतं आम्ही जिंकू या सीट्स। असं होत नाहीये, कारण कोणी त्यांच्याकडून आता लढायला तयार नाहीये, हिम्मत दाखवायला तयार नाहीये। आमच्याच वांद्र्याच्या मतदारसंघातून भाजपा उमेदवारच द्यायला तयार नाहीये। दक्षिण मुंबईत मनसेला मिळणार की भाजपला मिळणार, मनसेला 2 वेळा दिल्लीला बोलून घेतलं, आता लाज काढतात की काय दिल्लीला बोलून काही देणार नाही, उद्या परवाकडे कळेल। मवियातल्या नेत्यांनीही यावर राज की बातवर निशाणा साधलाय। राज ठाकरे जे आहे ते पूर्वीचे राज ठाकरे, खरे ओरिजिनल राज ठाकरे पुन्हा एकदा आम्हाला दिसावेत अशीच अपेक्षा आमची त्यांच्याकडून, कारण ते खरे ओरिजिनल होते। ते दाखवा व्हिडिओ म्हणणारे राज ठाकरे खरे ओरिजिनल राज ठाकरे, आता कोणत्या तरी दबावाखाली ते आहेत। विरोधकांनी राज ठाकरेंना घेरलेलं असताना तिथं राज ठाकरेंच्या भूमिकेकडे शिवसेनाही डोळे लावून बसली आहे। त्याची असलेली भूमिका ही उद्याचा जो मेळावा होईल त्यातच ते स्पष्ट करते। त्याबद्दल ते कधी कुणाशी वाच्यता करणार नाहीत। मेळाव्यामध्ये त्यांच्या मनामध्ये असलेली, मला बोलताना त्यांनी सांगितलं की माझ्या मनात फार काही साचलेलं आहे, ते मी उद्या मेळाव्यात बोलणार, म्हणून राजसाहेबांच्या मेळाव्याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे। राज ठाकरे विरोधकांच्या याच आरोपांचा आता गुढीपाडवा मेळाव्यातून समाचार घेणार आहेत। वसंत मोरेंसारख्या खंदा समर्थकांना साथ सोडल्यानंतर राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय सांगणार, महायुतीसोबत जाऊन उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी काही तासांची आता वाट पाहावी लागणार आहे। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।